माधुरी हत्ती परत आणण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे यासारख्या भरपूर कमेंट्स येत आहेत. खरं तर काय करता येईल, आपण यासाठी प्रशासनिक पायऱ्या घेता येतात. म्हणजे काय करू शकतो आपण, सरकारी स्तरावरती अर्ज करणे, म्हणजे वन विभागाला अर्ज करू शकतो, फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे लेखी अर्ज करून हत्ती स्थानांतराविषयी मागणी करू शकतो. या मागणीनेही माधुरीला परत आणता येऊ शकतं. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वन्यजीव संरक्षण विभागाकडे म्हणजे MOEFCCला निवेदन देणे, न्यायालयीन मार्ग अवलंबू शकतो. न्यायालयीन मार्गामध्ये काय, बॉम्बे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल करून मूळ अधिवासात परत आणण्याची मागणी आपण कोर्टाकडे करता येऊ शकते. या व्यतिरिक्त काय करू शकतो, प्राण्यांच्या कल्याणासाठी असलेला ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाकडे तक्रार नोंदवणे की का हत्ती मूळ वासात किंवा मूळ निसर्गात परत आणण्यासाठी NGO आणि ॲनिमल ॲक्टिव्हिस्टची मदत घेऊ शकतो. वाईल्ड लाईफ आहेत किंवा फ्रेंडली कोज रॉ सारख्या प्राणी संरक्षणाच्या संस्था आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांनी जनआंदोलन करून, मोहीम करून, मीडिया कव्हरेज निर्माण केल्यास सरकारवर दबाव आणून, सरकारच्या हातातही दबाव आणून आपण या गोष्टी परत मिळवू शकतो. वैद्यकीय आणि अधिवासाचे कारण देऊ शकतो. हत्तीच्या आरोग्याची सध्याची स्थिती तपासून म्हणजे मेडिकल ग्राउंड रिपोर्ट सबमिट करू शकतो. यावर काय करू शकतो, या प्रस्ताव ठेवणे म्हणजे ह्याच्या प्रस्ताव देऊन हत्तीला परत आणण्याची मागणी करू शकतो किंवा नॅचरल क्लायमेटमध्ये तिला परत आणण्याची मागणी करू शकतो. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, लोकसमर्थन, सिग्नेचर कॅम्पेन चालवू शकतो. हॅशटॅग मोहीम म्हणजे ब्रिंग बॅक माधुरी सारख्या हॅशटॅग चालवून आपण सोशल मीडियावरून दबाव आणून, सरकारवर दबाव आणून माधुरीला माघारी आणू शकतो किंवा प्रेस नोट्स, बातम्या यासारख्या अधिक मार्गानं माधुरीला परत आणता येईल. फक्त याचा अवलंब करता आला पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यावरती नियोजन करून नियोजनबद्ध पद्धतीने माधुरीला माघारी आणता यावी याची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.